हे पहा, मला वाटतं की उमेदवारावर अशा प्रकारची वैयक्तिक खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं योग्य नाही आहे. पक्षाकडे जर एक भरीव सक्रिय पॉझिटिव्ह लोकांच्या विकासाचा कार्यक्रम नसेल तर मग ही अशा प्रकारे वैयक्तिक टीका करणं, चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणं हे सुरू होतं. संजय मंडलिक जे काही शाहू महाराजांबद्दल बोलले ते अत्यंत निंदनीय आहे. त्याची कोल्हापूरची जनता त्यांना त्याचं उत्तर देईल. तर माझी सर्वांना विनंती आहे की फार खालच्या पातळीवर जाऊन उमेदवारावर वैयक्तिक पातळीची टीका किंवा टिप्पणी करणं योग्य नाही. मुद्द्यावरचं बोललं पाहिजे. ही निवडणूक ही जनतेचे प्रश्न आहेत. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्याच्या आत्महत्या, भ्रष्टाचार, कशाप्रकारे लोकशाहीची हत्या चाललेली आहे महाराष्ट्रामध्ये खोके सरकार निर्माण केल्यामुळं, त्याची चर्चा झाली पाहिजे. आणि मला वाटतं दुर्दैवानं प्रधानमंत्री आले, 1-2 सभा त्यांनी घेतल्या, त्यांनी पण कुठं भरकटली चर्चा, कारण त्यांच्याकडे अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. मुद्दे नाहीत. त्यांनी 2014च्या आधी जी वचनं दिली होती, आश्वासन दिली होती, त्यातली किती पूर्ण झाली? 19च्या आधी दिली होती ती किती पूर्ण झाली? का पूर्ण करू शकले नाही? याची उत्तरं दिली पाहिजेत. गेल्या 10 वर्षाचा लेखाजोखा दिला पाहिजे, पण ते देत नाहीत. आणि वैयक्तिक टीकेवर त्यांचा हा भर आहे. याचा अर्थ की त्यांना आता निवडणूक जड जायला लागलेली आहे आणि त्यांचा आत्मविश्वास ढळलेला आहे कुठेतरी. म्हणूनच कुठं मुख्यमंत्र्यांना अटक करा, कुठं बँकेची खाती गोठवा, अशा प्रकारे त्यांचं ते सगळे प्रयत्न चाललेले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील याची दखल घेतली जाते. मोदींचा जो इंटरव्ह्यू आलेला आहे, महाराजांच्या गादीला अपमानास्पद वागणूक देण्याचा हा प्रकार आहे का? कारण उदयनराजेंच्या बाबतीत देखील आपण पाहिलं, दिल्लीमध्ये त्यांना वेळ भेटत नव्हता, 3-3 दिवस वेटिंगवर होते. आता जवळपास 15 दिवस उरटले, त्यांची उमेदवारी जाहीर नाही आहे. दुसरीकडे शाहू महाराजांच्या बाबतीत अशा पद्धतीने वक्तव्य येत आहे. नाही बघा, सातारचं तिकीट जाहीर झालं नाही हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांना का वेळ लागतो हे तेच सांगतील. परंतु कोल्हापूरच्या गादीबद्दल किंवा शाहू छत्रपतींच्याबद्दल जे अपमानजनक उद्गार काढलेले आहेत, तो भाजपच्या ग्रँड स्ट्रॅटेजीचा भाग आहे का मला माहिती नाही. पण हे जे चाललेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे. मोदींचा काल इंटरव्ह्यू आला न्यूजवीकला. त्यांनी म्हटलं की भारत चीन संबंध जे आहेत ते संपूर्ण जगासाठी महत्त्वाचे आहे आणि काश्मीर आणि 370ची जी बाजू जी मांडली आहे त्यामुळे देशामध्ये आता भारताची प्रतिमा उंचावत आहे. राम मंदिर ही राष्ट्रीय जाणीव आणि चेतना आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. यावर आपल्याला काय वाटतं की लोकशाहीची जननी देखील भारत आहे असंही त्यांनी म्हटलं होतं? आता ते हास्यास्पद आहे, परंतु मला मुख्य मुद्दा आहे की भारत चीन संबंधावर बोलताना चीननं अलीकडच्या काळामध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री असताना 4000 स्क्वेअर किलोमीटर जमीन बळकावलेली आहे, त्याबद्दल नरेंद्र मोदी काही बोलत नाहीत. मग कुठल्या भारत चीन संबंधाच्याबद्दल बोलत आहेत? आज भारतानं चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकायचे सोंग केलं, पण तो आज चीनमधून निर्यात होणाऱ्या वस्तूंची संख्या वाढतच चाललेली आहे. आपली आयात चीनमधून वाढत चाललेली आहे. मग तुम्ही भारत चीन संबंधाच्याबद्दल काय बोलता? याची चर्चा करत नाही, पार्लमेंटमध्ये चर्चा करत नाही. 4000 स्क्वेअर किलोमीटर ही जी जमीन चीननी अलीकडच्या 2-3 वर्षा पुढं घेतलेली आहे त्याच्यावर पार्लमेंटमध्ये चर्चा करत नाही. तुम्ही त्याला क्लीन चिट देऊन टाकली की कोई आया नाही और कोई घुसा नाही. त्यामुळे भारत चीन संबंधाची चर्चा तर झाली पाहिजे, ती करत नाहीत. आज संबंध जगामध्ये भारताच्या लोकशाहीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. अनेक स्वायत्त संस्थांनी भारताच्या लोकशाहीचा ऱ्हास होतोय, भारताची डेमोक्रेसी इंडेक्स खाली जायला लागलेली आहे अशी चिंता व्यक्त केलेली आहे. आणि नरेंद्र मोदी कुठल्या दिशेला भरकटतो आहे या निवडणुकीच्या प्रचाराला मला काही समजत नाही. एक अजून प्रश्न सर, महाविकास आघाडीमध्ये उन्मेष पाटलांनी प्रवेश केला, त्यानंतर आता धैर्यसिंग मोहिते पाटील प्रवेश करत आहे. काय वाटतंय की महायुती ही कमजोर होत आहे का, किंवा महाविकास आघाडी त्यांच्यावर जोरदार अजून काही धक्के लावण्याची शक्यता आहे का? हे पहा, हे येणं जाणं चालू राहील, पण आज लोकांना महाविकास आघाडीच्या यशाबद्दल आणि महायुतीच्या पराभवाबद्दल खात्री झालेली आहे. आणि ही का झालेली आहे तर आज एक मोठा शेतकऱ्यांसारखा एक मोठा वर्ग अत्यंत नाराज आहे. युवकांचा एक मोठा वर्ग बेरोजगारीमुळे त्रस्त झालेला आहे. गृहिणी वर्ग
हा त्रस्त झालेल्या महागाईमुळं. मोदींनी 500 रुपये देऊ केले, पण घेतले किती? GSTच्या रूपाने किंवा इतर कराच्या रूपाने किती पैसे हातातनं काढून घेतले, आणि इकडे एका बाजूला 500 रुपये महिना देत आहेत. शेतकऱ्यांना हे कळत नाही. असं मोदींना वाटलं. आज एक महाशक्ती आम्ही होणार, समृद्ध देश होणार म्हणतात, पण तुम्हाला 80 कोटी लोकांना उपासमारीतून वाचवण्याकरता 5 किलो मोफत अन्नधान्य द्यावं लागतं. ते जर सरकारने 80 कोटी लोकांना अन्नधान्य द्यायचं बंद केलं तर आज देशात उपासमार होईल. ही काय देशाची प्रगती आहे? काँग्रेसचा इतिहासच नाही, हेतूही काँग्रेसचा धोकादायक आहे. मंदिरे पाडून बळकावणं, रामनवमीच्या शोभायात्रेवर दगडफेक करणं, असं काम काँग्रेसने केलं असं मोदी म्हणतात. किंवा मोदींना ह्या निवडणुकीमध्ये धार्मिक ध्रुवीकरण करायचं आहे. याकरताच त्यांनी CAA NRCचा मुद्दा आता सगळा इतका उशिरा बाहेर काढला. 370चा मुद्दा यामध्ये आमचा तिथं मुख्य मुद्दा असा आहे की तुम्ही काश्मीरचं जे त्रिभाजन केलेलं आहे, एका राज्याला तुम्ही बदलून तुम्ही युनियन टेरिटरीमध्ये केंद्रशासित प्रदेश केलेला आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने काही बोललं नाही. पण ही प्रथा, परंपरा किंवा हा केंद्र सरकारचा अधिकार आपण मान्य केला तर उद्या मुंबईला केंद्रशासित करून ते बाजूला काढतील आणि दिल्लीचं राज्य आणतील तिथं. त्यामुळे या काही गंभीर प्रश्नावर आम्हाला उत्तरं पाहिजेत. पण नरेंद्र मोदी फक्त धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न करत आहेत. आता रामनवमीचा प्रश्न इथं आला कुठं? राम मंदिराचा प्रश्न ते आणला तर राम मंदिर हा 2 खाजगी ट्रस्टचा वाद होता. सर्व राजकीय पक्षांनी सांगितलं की या वादामध्ये सर्वोच्च न्यायालय जो निवाडा देईल तो आम्हाला मान्य आहे. सर्वोच्च न्यायालयानं एक दिवस निवाडा दिला. ती जमीन किंवा जी विवादित जमीन होती ती हिंदू ट्रस्टला दिली. हिंदू ट्रस्टनी खाजगी पद्धतीनं पैसे गोळा केले, चांगली गोष्ट आहे, आणि त्या पैशातून त्यांनी मंदिर बांधलं. त्यात सरकारचा आणि नरेंद्र मोदीचा काय सहभाग आहे? त्यांचा विषय येतो कुठं इथं? आणि ते मुळामध्ये प्रश्न त्यामध्ये अनेक आहेत की ज्या ठिकाणी मस्जिद पाडली गेली, जिथं त्या मस्जिदीखाली राम मंदिर होतं असं म्हणतात, मग तिथं मंदिर बांधलं आहे का? तुम्ही 4 किलोमीटर लांब मंदिर बांधले. मग मंदिर पाडण्याचा आणि राम मंदिर बांधण्याचा संबंध कुठं आला? किंवा राजीव गांधींनी दरवाजे उघडले आणि राममूर्तीची पूजा करायला परवानगी दिली, त्या मूळ पवित्र राममूर्ती कुठे गेला? तर तुम्ही नवीनच घडवल्या मूर्ती. आणि म्हणून शंकराचार्यांनी याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. तुम्हाला राजकीय त्याला स्वरूप द्यायचं होतं तर राष्ट्रपतीने का नाही बोलवलं? त्यामुळे यामध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदींनी तुमची यात भूमिका काय आहे, तुमचं यात योगदान काय हे सांगितलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाला निवाडा देण्याकरता पंतप्रधानांनी दबाव टाकला का? नाही तर ही खाजगी ट्रस्टचं खाजगी मंदिर आहे. आता आमच्या कराडलाही बऱ्याच लोकांनी पैसे गोळा करून चांगली राम मंदिर बांधले, कोणी कृष्ण मंदिर बांधले. मग त्याला काही त्याचं प्रत्येकाचं क्रेडिट नरेंद्र मोदींनी द्यायचं का? हे कितीही ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला तरी पोट्या पाण्याचे प्रश्न, गरिबीचे, बेरोजगारीचे, महागाईचे, भ्रष्टाचाराचे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रश्न हेच या निवडणुकीचा मूळ मुद्दा आहे. महाविकास आघाडी जसं काँग्रेसच्या वतीने जाहीरनामा जाहीर केला, त्याच धर्तीवरती महाविकास आघाडीचा संयुक्त जाहीरनामा असण्याची शक्यता आहे का? आता हा आमचा काँग्रेस पक्षाचा अतिशय व्यापक जाहीरनामा आहे. आमचे जे सहकारी मित्रपक्ष आहेत त्यांना जर आपला स्वतंत्र जाहीरनामा करायचा असेल ते अवश्य करू शकतात. आणि नंतर मग महाराष्ट्राच्या निवडणुकीप्रती जर काही मुद्दे असतील तर काही महत्त्वाचे मुद्दे, ठराविक मुद्दे, असे आम्ही बसून मग ते मुद्दे जे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा इतर राष्ट्रीय पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये कव्हर झाले नाहीत असे मुद्दे आम्ही जनतेसमोर मांडू. राज्यामध्ये आता निवडणुकीचे तर उमेदवारी जाहीर होत आहेत, मात्र काँग्रेसमध्ये अनेक गट जे आहेत ते नाराज आहेत. आजच 2 जिल्हाध्यक्षांनी तर राजीनामे दिलेले आहेत. कसं पाहताय या पक्षांतर्गत कला? हे दर निवडणुकीमध्ये असे प्रकार घडतात. तिकीट वाटपामध्ये आणि जागा वाटपामध्ये, म्हणजे कुठली जागा कुठल्या पक्षाने लढवायची यामध्ये प्रत्येकाचं समाधान होऊ शकत नाही. त्यामुळं 48 पैकी जवळजवळ 45-46 जागामध्ये आम्ही एकमतानं निर्णय घेतला. 2-3 जागामध्ये वाद होता, कारण कार्यकर्त्यांना असं वाटलं की जो निर्णय घेतला जातोय त्यापेक्षाही सक्षम पर्याय इतर पक्षाकडे आहे, आणि त्यामुळे ही जागा आपण कसल्याही परिस्थितीमध्ये जिंकली पाहिजे या भावनेतून त्यांनी त्या आपली मतं मांडली. आग्रही पद्धतीने मांडली, खूप द्वेषाने मांडली, यात काही दुमत नाही आहे. पण मला वाटतं की काही बदल करायचा असेल तर शेट्टीचा अधिकार आहे, त्यात अदलाबदली होऊ शकते.
पण करायची नसेल तर होणारही नाही. वर्षा गायकवाड देखील नाराज आहेत. नाही असे त्या मतदारसंघातील का नाराज आहेत, पण वैयक्तिक काही पोटापाण्याचा प्रश्न येत नाही आहे. त्यांना प्रामाणिक वाटते की काँग्रेस कार्यकर्ते काम करतात, ते त्यांना इथं विजय मिळाला पाहिजे आणि विजय मिळण्याकरता एक चांगला उमेदवार पाहिजे, समीकरण त्यामध्ये जमलं पाहिजे. त्याकरता सांगली असेल किंवा दक्षिण मध्य मुंबई असेल या ठिकाणी कार्यकर्ते आग्रही आहेत, नेते आग्रही आहेत. पण शेवटी आम्ही आमच्या श्रेष्ठींच्याकडे अपील केलेलं आहे. ते अपील त्याचा जो अंतिम निर्णय असेल तो सर्वांना मान्य करावा लागेल.